असं करणं तसं करणं झालंच तर आमच्या या क्षेत्रामध्ये गडचिरोली जिल्ह्याचा हापूस आंबा आणि त्या प्रकारे आमचं कलिंगड आणि धानाचे प्रकार याबद्दल आम्हाला नागपूर आलेली श्रीमान्य डॉक्टर भारत डोंगरे आपल्याला मार्गदर्शन करतील. मिस्टर भारत डोंगरे आंबे दाखव ना. आपण इथे आहात एकंदरीत टरबूजाची लागवड कशा प्रकारे केली जाते याबद्दल आपण इथे माहिती घेण्यासाठी आलो आहोत. आणि या माहितीमध्ये काय बघूया तर 2 एकर शेतीखाली 2 एकर लागवड केली आहे शेती फक्त टरबूजाची. आणि या टरबूजाच्या शेतीमध्ये एकूण उत्पादन किती घेतले जाते. एकूण 2 एकर मध्ये जवळपास इथून 10 ते 15 ट्रक क्विंटल 10 ते 15 ट्रक आणि जवळपास 7 ते क्विंटल पर्यंतचा टरबूज नागपूर बाजारपेठेत पाठवलेला आहे. आणि हा पाठवलेला टरबूज निवड नागपूरच्याच बाजारपेठेत न जाता हा एकूणच मुंबई पुण्याच्या बाजारपेठेपर्यंत सुद्धा पाठविला जातो. या शेतीमध्ये फक्त टरबूजच न लावला असता तो तिकडे धानाची शेती तिकडे दाखवा ते धानाची शेती आहे. धानाच्या नंतर आंब्याची शेती सुद्धा लागवलेली आंब्याची लागवड सुद्धा इथे छान प्रकारे केलेली आहे. आणि ते हापूस आंबा पेवंदी आंबा अशा प्रकारचे अनेक प्रकारचे आंबे इथे केलेले आहेत. हा बघा हा नीलम आंबा हा आंबा जो आहे खूपच गोड आहे. हा आंबा जो आहे खूपच गोड आहे आणि अशा प्रकारच्या गोड आंब्याची शेती या ठिकाणी आपण करीत आहोत. टरबूजाचा आपण चव घेतलेली आहे आंब्याची पण सुद्धा चव घेतलेली आहे. तरी हा आंब्याच्या आणि टरबूजाच्या शेतीमध्ये एकूण इथे अमोल जांभूळकर हे जे शेतकरी आहेत आगडी गावचे यांनी ह्या शेतात फार मोठे उत्पादन केलेले आहे. आणि हे उत्पादन फक्त महाराष्ट्रापुरताच न राहता आपल्याला बाहेर राज्यात सुद्धा इथे आपण या टरबूज आणि आंब्याचे उत्पादन केलेले आहे. तुम्ही बघू शकता इथे जवळपास 2 हेक्टर पर्यंत शेती लावलेली आहे. या शेतीमध्ये अनेक प्रकारचे फळं अनेक प्रकारचे बिया यांचे उत्पादन केलेले आहे. ही लागवड जी आहे उन्हाळी लागवड आहे. उन्हाळ्या लागवडीमध्ये काय होते की पाण्याचा जास्त वापर केला जातो कारण बाहेरचं पाणी पळत नाही वरून पाणी पळत नाही. पण इथे शेतीचं उत्पादन फक्त विहिरीच्या वरूनच आलेलं आहे. विहिरीच्या पाण्यावर अवलंबून आहे पूर्ण शेतीचे उत्पादन. तर यामध्ये एकूण जवळपास 1 लाखापर्यंतचे 80-90 हजार किंवा 1 लाखापर्यंतचे यांनी खर्च केलेला आहे. आणि त्या खर्चावरून त्यांचे उत्पादन निव्वळ या 2 हेक्टरी शेतीचे उत्पादन जवळपास 5 ते 6 लाखापर्यंत आहे. हो ना जांभूळकर. तर या शेतीचे उत्पादन 2 ते जवळपास इथे 5 ते 6 लाखापर्यंतचे यांनी उत्पादन केले आहे. आणि अजूनपर्यंत इथे धानाचे उत्पादन झालेले नाही. धानाचे उत्पादन म्हणजे लागवड झालेली आहे परंतु अजूनही 25 ते 30 दिवस ह्या शेतीची लागवड म्हणजे धान निघण्यासाठी वेळ आहे. धानाचे उत्पादन पाहाल तर तुम्हाला जवळपास या 2 हेक्टरमध्ये एकूण 2 लाखापर्यंतचे उत्पादन केले जाईल. आणि या शेतीमध्ये लागवडी जी केलेली आहे फक्त खर्च आलेला आहे इथे जवळपास 50,000 आणि यावरून 2 लाखाचे उत्पादन केले जाते. स्टॉप कर आंब्याची हाल लागते चाललं का नाही